आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादानं आदरणीय आमच्या सर्वांचंच लाडकं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनीताताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खास करून आमचे सर्वांचे सहकारी मित्र ज्यांनी या जिल्ह्यामध्ये फार असं कष्ट घेतलं असे आमचे सर्वांचेच एक बंधू जयभाऊ गोरे यांच्या सहकार्यातून आणि संपूर्ण या ठिकाणी या जिल्ह्यातील नेते मंडळी, आमदार, माजी आमदार, त्या आघाड्यांचे नेते, सर्व नगरसेवक बंधू भगिनी, जिल्हा परिषदचे सर्व बंधू भगिनी, सभापती बंधू भगिनी, महापालिकेचे सर्व नगरसेवक बंधू भगिनी आणि सर्वच मतदार बंधू भगिनी आणि संपूर्ण या जिल्ह्यातील जनतेची एक भावना होती की माझ्यासारखा एक कार्यकर्ता या ठिकाणी आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये जावा, कारण विधानसभेला प्रचंड काम केलं असताना सुद्धा काही दुर्घटना त्या ठिकाणी घडली होती आणि त्यानंतर बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व सत्ता आल्या आणि सर्वांची भावना होती की काम करणारा कार्यकर्ता विधान परिषदेमध्ये असावा, विधान भवनामध्ये असावी भावना होती आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं ती आज पूर्ण होताना दिसते. जवळपास 483 मतं मिळत आहेत. खरं तर विधानसभेला जी कसर राहिली सगळी भरून निघाली, सगळी भरून काढली. बाजार समितीला सुद्धा 18 पैकी 18, नगरपालिकेला 46 मताचं मताधिक्य, पंचायत समिती, जिल्हा परिषदला सुद्धा 6 पैकी 6, 12 पैकी 12, 57,000चं मताधिक्य त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मिळालेलं आहे आणि आज जिल्ह्यामधून सुद्धा एवढं मोठं मताधिक्य मला देऊन या ठिकाणी माझ्यावरती जो विश्वास सर्व मतदार बंधू भगिनींनी टाकलेला आहे. संपूर्ण जिल्ह्याची भावना होती की राजाभाऊ राऊतसारखा कार्यकर्ता आमदार व्हावा. नक्कीच सगळ्यांच्या आशीर्वाद झालं आणि मोहिते पाटील असं म्हणाले होते की अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि 16पेक्षा अधिक मतांनी आमचा विजय होणार आहे. अधिक मतांनी काय आता आपण सर्वांनी पाहिलं, आम्ही सुरुवातीपासूनच आदरणीय आमचे मित्र जयाभाऊ असतील, मी असेल, आमचे रामभाऊ, सगळेजण आम्ही सांगत होतो की तसा काही विषय नाही, कारण सगळ्यांबरोबरचे चांगले संबंध, सगळ्यांबरोबर आम्ही चांगल्या पद्धतीनं वागत होतो. त्यांच्या बाबतीत ही आज रामभाऊ जरी माझे या ठिकाणी सहकारी आहेत, त्यांच्यासमोर सुद्धा सांगतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सूचना त्यावेळेस केलेल्या होत्या की राजाभाऊ कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, नेता असेल, त्याच्याबरोबर तुम्ही सलोख्याचे संबंध ठेवा. कुणाच्याही दारात कधी जायची वेळ येईल सांगता येत नाही, ही निवडणूक आहे, राजकारण आहे. त्यांच्याबरोबरही गेल्या 1.5 महिन्यापर्यंत माझे संबंध चांगले होते, परंतु एवढा युगो आणि मुझे गिनो ही दुर्दैवाची बाब आहे. एवढं दहशतीचं राजकारण किंवा एवढा युगो आम्ही पाहिलं त्यांच्या आदल्या दिवशी. आता सगळ्यांची इच्छा होती की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बिनविरोध करायची भावना होती, परंतु एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळीचा बाकरा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जर लय खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातला उमेदवार म्हणून त्यांनी पुढे यायला पाहिजे नव्हतं. मग ही जी 118 आहे ना, ती सुद्धा पडली नसती. अशा परिस्थितीचा निकाल राहिला असता आणि या ठिकाणी मी कुठलंही म्हणजे कुणाचेही आम्हाला उणे धुणे काढायचे नाहीत. या ठिकाणी जर आमचे काढायला लागले तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं खंबीर आहोत. दुसरा मुद्दा एवढाच आहे की या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या, सुनीताताईंच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊंच्या सहकार्य या संपूर्ण जिल्ह्याचा अत्यंत चांगल्या भाऊ निवडून आल्यानंतर विजय सभा अकलूजला घेणार म्हटलं होतं. विजय सभा